5 एलिमेंट्स आहेत, म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आपल्याला त्या गाडीपर्यंत पोहोचायला मिळेल की नाही माहिती नाही आहे. कॉन्सेप्ट एकदम मस्त आहे, कारण इथे बुक्स जे रिप्रेझेंट करतायत नॉलेजसाठी. आणि आज प्रथमच मी मुंबई पोलीसतर्फे पण एक स्टॉल बघितलेला आहे. नमस्कार मंडळी, मायबोली व्लॉग्स हे आपलं यूट्यूब चॅनलतर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कलाप्रेमींसाठी खास काळा घोडा फेस्टिवल, आणि तोच आज आपण बघायला गेलो होतो. आणि मी फर्स्ट टाईमच या फेस्टिवलला व्हिजिट केलं. तुम्हीही व्हिजिट करा, कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे. ॲड्रेस वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. नुसतं प्रदर्शनच नाही, म्हणजे हा फेस्टिवल मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतासाठीच मर्यादित राहिलेला नाही आहे, कारण बाहेरच्या देशातील बरेचसे पर्यटक हा फेस्टिवल बघण्यासाठी येतात. त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये जेवढी राज्य आहेत त्यांची कला, त्यांची संस्कृती, त्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू यांचं प्रदर्शन आपल्याला इकडे बघायला मिळतं. प्रदर्शनामध्ये अजून डान्स फॉर्म, म्युझिक, थिएटर यांचाही समावेश आहे. आणि खास वैशिष्ट्य आहे काळा घोडा फेस्टिवलचं, जे यावर्षी मी बघितलं आहे, ते म्हणजे आपले रिअल हिरोज मुंबई पोलीस यांचा स्टॉल. मुंबई पोलिसांचं नाव जगभरामध्ये प्रसिद्ध आहेच, पण त्याचबरोबर त्यांचा एक वेगळा पैलू म्हणजे त्यांची कला ही या फेस्टिवलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं फार गरजेचं आहे. तर चला मग, कसा वाटतो व्हिडिओ ते नक्की सांगा. हाय, क्या नाम है आपका? गेलो मॅम, प्रथा महाराष्ट्राची तुमचं आहे इथे हा स्टॉल. अच्छा, सगळं कॉटनमध्ये आहे, हँडलूम कॉटनमध्ये. आणि काय रेंज आहे ही सगळी? रेंज सुरू होते 1500 to 700. थँक्यू सो मच मॅम. कारण खूपच गर्दी आहे. वस्त्राड महाराष्ट्र. हे आपले 5 एलिमेंट्स आहेत, म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. त्यांचं इथे पेंटिंग केलेलं आहे. सॅटर्डे आहे, उद्याचा लास्ट डे आहे, म्हणून इथे आज खूप गर्दी आहे. इकडे महाराष्ट्रानंतर हरियाणाचं स्टॉल आहे. परत एकदा महाराष्ट्र दिसतंय.
लँडमार्कचा इव्हेंट होता. आपल्याला त्या गाडीपर्यंत पोहोचायला मिळेल की नाही माहिती नाही आहे, कारण इथे सेल्फी चालू आहे. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, महालक्ष्मी हँडीक्राफ्ट्स आणि इकडे काय मागून बघितलं असं वाटतं किंवा एक मेल फिमेल. फ्लाईट ऑफ नॉलेज म्हणजे आपण जसं कसं पेपरचं एक रॉकेट बनवतो तसं इथे कपड्याचं रॉकेट बनवलं आहे. त्याच्यावरती एक स्कूल गर्ल बसवली आहे. फ्लाईट ऑफ नॉलेज. कॉन्सेप्ट एकदम मस्त आहे, कारण इथे बुक्स जे रिप्रेझेंट करतायत नॉलेजसाठी. ब्युटिफुल मेसेज दिलेला आहे. इथे फ्लेमिंगोज दाखवलेत आणि खाली भरपूर प्लास्टिक वेस्टेज सगळं दाखवलेलं आहे. गर्दी खूप वाढत चालली आहे. ॲक्च्युली कसं झालं आहे की उद्याचा लास्ट डे आहे. काळ्या बॉक्समध्ये आहे तरी काय मोठी मोठी लाईन लागली. अच्छा, आतमध्ये जाऊन सेल्फी काढतात. ओके 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 ओके. आपल्याला नंतर जायला आतमध्ये मिळालं तर आपण नक्कीच जाऊ. त्यांच्या सर्कल ऑफ लाईफ.
याच्यामध्ये बघा प्लॅस्टिकच्या बॉटल्स कट करून त्याच्यापासून ऑक्टोपस बनवलेला आहे. Sounds of the earth. आपण पप्पाला सांगूया असं बनवायला. किती मजा म्हणजे आपण त्याला दाखवू शकतो की हे असं बनवतो. थोडं वाढून घेऊ. हाय मैम. या हेलो सर. तो यू नो मैम मतलब नॉइज pollution is harming not a single year. It's harming many years at a time. That's why this is an incident called genocide of the year. सो ये जो ईयरफोन्स का वायर अपने यूज़ किया हुआ है. So ma'am, as you know, this aux cord also a medium to creating noise, like a rock band concert, marriage function on the road, earbuds. Correct. So these are the uses. That's also the one of the medium. That's why आपने ये अलग अलग पोल्यूशन के जो है वो सोर्स बताए ये हैं. इंग्लिश लाउड स्पीकर ऑल्सो मतलब एक रीजन में बड़े बड़े नॉइस क्रिएट करने के लिए, इसलिए इसको यूज़ किया. थैंक यू सो मच सर. थैंक यू मैम. योर गुड नेम? पिंटू बिशोई. सो आपल्या लहानपणी पण आपण बघितलं असं हे चित्र बघायला मिळायचे. आणि इथे आता आपल्याला मुंबईचे काही क्षण, जुने क्षण बघायला मिळत आहेत. मेटल अँड नेचर, कारण ह्याच्यामध्ये जो हा बेसिक क्रिएशन आहे.
स्टॉल्सला भेट देऊ शकता. मी खास आज एक कालाघोडा आर्ट बघण्यासाठी आलेले आहे, त्याच्यामुळे मी चे स्टॉल्सवरती जाण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे, कारण तिथे भरपूर गर्दी आहे आणि मग तिथेच वेळ जाण्याची कदाचित शक्यता आहे. आणि मी फर्स्ट टाईम व्हिजिट केलं आहे कालाघोडाला, त्याच्यामुळे मग मी स्टॉल्सवरती जाणं टाळलं. तुम्ही बघू शकता की आपल्या भारतातल्या सगळ्या राज्यांना रिप्रेझेंट करणारे हे स्टॉल्स आणि तिकडचं आर्ट आहे. उद्याचा एक दिवस आहे, नक्की भेट द्या. बस्तार आर्ट दिसतं इथे छत्तीसगडचं, पेशवाई आर्ट आहे राजस्थानचं. तुम्हाला बघायचं असेल तर येऊ शकता. पेशवाई आर्ट दिसतं इकडे. इथे महाराष्ट्राचं पेपर आर्ट बघायला मिळतं. कॅनव्हास महाराष्ट्र आणि इतके सुंदर सुंदर डिझाईन. वेस्ट साईडचा पण इथे स्टॉल आहे. सेन्सिबल टी शर्ट्स. आणि आज
प्रथमच मी मुंबई पोलीसतर्फे पण एक स्टॉल बघितलेला आहे. मुंबई पोलिसांचं नाव तर जगभरात प्रसिद्धच आहे आणि आता कला ही जगभरात प्रसिद्ध होणार आहे. नमस्कार सर. आज आपण या कालाघोडा फेस्टिवलला एक आश्चर्याची आणि एक म्हणतात ना, मी सरप्राईज झाले कारण मी मुंबई पोलिसांचा स्टॉल इकडे बघितला आणि त्यांचं तर जगभरात नाव आहेच, पण कलेमध्ये पण त्यांचं नाव आज पुढे झालेलं आहे. तर काय सांगाल सर? कलेमध्ये मॅडम आम्ही पोलीस ड्युटी करून आम्ही हा जॉब हे करतो, म्हणजे पेंटिंग करतो. तर ते हॉबी वर्क म्हणून करतो. सगळ्यांना प्रत्येकाला आवड आहे. कोणाला वॉटर कलर करतात, कोण स्केचिंग करतात आणि कोण वेगवेगळ्या माध्यमातून चित्र प्रदर्शन करतात. आणि हा आम्हाला काळा घोडा प्लॅटफॉर्म करून देतं. त्यामुळे आणि आमचे साहेब म्हणजे CP साहेब आम्हाला परवानगी देतात त्या कलेसाठी, कला प्रदर्शन भरवण्यासाठी. म्हणजे आम्हाला मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि तुम्ही सगळं एकाच डिपार्टमेंटमध्ये? नाही, आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. मी क्राईम ब्रांचला आहे, प्रोटेक्शनला आहे आणि SB2ला आहे. अच्छा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि अशीच तुमची कला पण पुढे येऊ दे. मुंबई पोलिसांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. मी मुंबईची आहे, मुंबईकर आहे म्हणून मला अभिमान आहेच. पण नाही, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही इथे बघू शकता. ही ॲक्च्युअल प्राइस आहे. एक 15% डिस्काउंट प्रोडक्ट ब्रोशर आहे. I'll put it on my channel. 25% डिस्काउंट आहे. 2 प्रोडक्ट. Hello. This is the method how we take extract. ये इसको वही अच्छा डायरेक्ट अप्लाई कर. याच्यामध्ये वेगवेगळे हॅलो सर. अच्छा, गिफ्ट बॉक्सेस पण आहे. इंडियन हेरिटेजला आम्ही प्रमोट करतो. पेंटिंग्स येते. पेंटिंग्स करून मग नंतर आम्ही गिफ्ट पॅकसाठी आहे. याच्यामध्ये तुम्ही काय काय म्हणाल? म्हणजे फक्त फ्रेग्रन्सेस येणार की फ्रेग्रन्सेस? आणि याची काय कॉस्ट आहे? याची कॉस्ट 1500 आहे. अच्छा. आणि कोणी ऑर्डर करू शकता? तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत याच्यावर. थँक्यू सो मच मॅम.
फॉल इन लव्ह वेब सिरीज आहे. आणि कोणत्या चॅनलवर आहे? Oh, it's on Instagram. ऑन इंस्टाग्राम. Yes, it's a 10 episode. स्कॅन कोड आहे आणि इंस्टाग्रामवरती आहे, तर स्कॅन करा आणि फॉल इन लव्ह विथ दिस वेब सिरीज. That's me. ग्रेट, ऑल द बेस्ट. Thank you so much. 9:30 झाले आहेत आणि आता आम्ही घरी निघालो आहे. खरं तर उद्याचा रविवारचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज खूपच गर्दी झाली होती आणि जी स्कॅनिंगची सिस्टम होती, म्हणजे स्कॅन करून तिकीट आपल्या ईमेलवरती रेस करायचं, सो त्यांनी त्यानंतर कॅन्सल केलं, त्याच्यामुळे मग अधिकच गर्दी झाली. सो उद्या पण मला वाटत नाही आहे की ते स्कॅन करून काय तिकीट वगैरे ईमेलवरती घ्यायचं असेल. थोडंसं लवकरच झालं, शेवटचा दिवस आहे म्हणून. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटद्वारे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन